नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि काही ठिकाणी देवी वगैरे बसल्या आहेत. त्याचबरोबर देवींची जी मंदिरं आहेत ती खूप सजवली आहेत. खूप कार्यक्रम मोठे त्या ठिकाणी आहेत. बऱ्याच मंदिरामध्ये फिरलो. आज पण मी एका मंदिरामध्ये जाणार आहे. म्हणजे आज ज्या मंदिरामध्ये मी जाणार आहे ते म्हणजे राजापूरमधील आडिवरे गावाची महाकाली देवी आहे ना, महाकाली देवीच्या मंदिरामध्ये मी जाणार आहे. तर तुम्हाला महाकाली मंदिराचा परिसर मी याच्या आधी पण दाखवला आहे, पण नवरात्रीमधून आता आपण पहिल्यांदा चाललो आहे. तर जाऊया आणि पाहूया तिथे काय सजवलं आहे, कसं वगैरे. खूप गर्दी वगैरे असते. आज 8वी माळ आहे, तर आज महागौरीचं रूप आहे. आज खूप गर्दी असणार आहे. जाऊया, बघूया किती गर्दी वगैरे, काय मिळते, कसं दर्शन मिळतं ते. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला मिळतं का माहीत नाही, पण बघू आपण. परिसर तर बघू मंदिराचा वगैरे कसा आहे ते. तर जाऊया आपण आणि पाहूया की परिसर आणि मंदिर कसं आहे ते आणि कसं सजवलं आहे नवरात्रीमधून. चला मित्रांनो, फायनली आलो आहे आडिवरेमध्ये. तुम्ही बघता बाहेर लाईटिंग वगैरे केलेली आहे. ही जी लाइटिंग आहे ती रात्रीच्या वेळेला आपल्याला बघता येईल. आता मी दिवसाच आलो आहे. पार्किंगची व्यवस्था थोडी लांब केली आहे. बघूया आपल्याला पार्किंग कुठे मिळते, पार्किंग करूया. मित्रांनो, पार्किंगसाठी मी इकडे लांब आलो होतो. पार्किंग सगळ्या फुल आहेत. त्याचबरोबर एक जी पार्किंग आहे त्या ठिकाणी चिखल आहे खूप सारा. हा बघा या ठिकाणी. तिथे काय गाडी मी घातली नाही, मी ते रस्त्यावरतीच लांब लावली आहे बघा गाडी पाठीमागे. तर तिकडे पार्किंग करून आता मी आलो आहे ज्या ठिकाणी मंदिराचा मेन गेट आहे त्या ठिकाणी. लाईटिंग बघा किती केली आहे. रात्रीच्या वेळेला हा जो परिसर आहे ते खूप छान असा आपल्याला बघता येणार आहे. पण माझ्या गावापासून लांब आहे, म्हणजे 80 ते 100 किलोमीटर असं अंतर आहे. तर इतक्या लांब आपल्याला रात्री येता येणार नाही, म्हणून मी दिवसाचं हे आता दाखवतो तुम्हाला. रात्री खूप मस्त असेल. तर हा आहे मेन गेट मंदिराचा. महाकाली मंदिराचं जे मेन प्रवेशद्वार आहे ते आहे. आणि दुसरं एक आहे प्रवेशद्वार तिकडच्या साईडला, हे मेन आहे. तर जाऊया आता आपण. मंदिराचं जे पटांगण आहे, जो मंदिराचा समोरचा भाग आहे, खूप छान आहे बघा. वरती पूर्ण पत्रा वगैरे घातला आहे, तो कायमचा आहे. आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला जो स्टेज आहे त्या ठिकाणी पावसातून पण कार्यक्रम करता यावे असं इथं व्यवस्थापन केलं आहे बघा. खूप छान जागा आहे. समोर हा या साईडला बघा स्टेज आहे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा कार्यक्रम होतील तेव्हा समोर जी मोकळी जागा आहे त्यामध्ये बसून लोक बघू शकतात जो कार्यक्रम चालू आहे समोर स्टेजवरती, तो अशी इथे व्यवस्था केली आहे. खूप छान व्यवस्था आहे. मित्रांनो, जाऊया आता मंदिराकडे. तर मी आता समोरच्या साईडून तुम्हाला दाखवते. हा समोर स्टेज आहे आणि जो वरती पत्रा घातला तो कशा पद्धतीने घातला आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे मंदिराची समोर बाजू आहे. आता मी मंदिरामध्ये आलो आहे. आज नवरात्र चालू आहे. आज 8वी माळ. मंदिर बघा किती छान सजवलं आहे. वरती तुम्हाला बघायला मिळेल फुलांनी वगैरे, लाईटिंग वगैरे खूप छान अशी या ठिकाणी केलेली बघायला मिळेल. मित्रांनो, जाऊया आता आपण आणि देवींचं दर्शन घेऊया. हे जो गाभारा आहे त्या ठिकाणी व्हिडिओ करायला अलाव नाही आहे, कारण मी विचारलं आतमध्ये. पण बाहेर जे देवी आहेत त्यांचा आपण व्हिडिओ करूया, ते आपल्याला बघायला मिळतील. हे बघा इकडे. मित्रांनो, सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. तर इकडे देवीच्या मंदिरामध्ये ना अगदी रोज वेगवेगळे कार्यक्रम असतात. भजन, कीर्तन किंवा आणखीन नृत्य वगैरे खूप काय असतं. तर आज इथे बघा टिपरी नृत्य आहे आणि ते आता आम्हाला इथे बघायला मिळतं आहे.
आता इथे नवरात्र उत्सव चालू आहे म्हटल्यानंतर खूप मोठी जत्रा पण इकडे आहे. मंदिराचा जो परिसर आहे ना तो अगदी दुकानाने इकडे गजबजला आहे. थोडाफार मी तुम्हाला दाखवतो. सगळ्या प्रकारची खेळणी वगैरे सगळं काही इथे आहे. तुम्ही भेट दिल्यानंतर नक्कीच तुम्ही इकडे काय काय घ्याल आणि तुमचं घेण्याचं मन नक्कीच होणार, कारण सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला मिळून जातील. नवरात्र उत्सवासाठी महाकाली देवीचं मंदिर हे असं सजवलं होतं. ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.